Hey, hello friends. Okay, okay. Hey, hello friends. Welcome to Study with Sumit channel. मित्रांनो आपण क्लिनिक मॅनेजमेंट सिस्टीमची क्लिनिक मॅनेजमेंट सिस्टीम प्रोजेक्टची सिरीज चालू केलेलो आहे आणि त्या सिरीजमध्ये आपण पूर्ण क्लिनिक मॅनेजमेंट सिस्टीमचं वर्किंग आणि क्लिनिक मॅनेजमेंट सिस्टीमचं कंप्लीट प्रोजेक्ट घेणार आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये आपण सगळे फंक्शन घेणार आहेत लाईक अपॉइंटमेंट सर्व्हिसेस, त्याच्यानंतर रिपोर्ट कसा क्रिएट केला जातो, परत पेशंट कसे ॲड केले जातात, परत पेशंटला हँडलिंग अपॉइंटमेंट सर ईमेल सर्व्हिसेस कशा होत्यात, त्याच्यानंतर पोस्टमॅनचे मॅपिंग लोड बॅलन्सिंग सगळे फंक्शन आपण ह्याच्यामध्ये घेणार. वेरी डिफरंट टाईप्स ऑफ फंक्शन आहेत ते आपण कवर करणार. तर मित्रांनो, हा एक अपॉइंटमेंटचा एक फंक्शन मी आज कवर केला आहे आणि तो मी आज तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. आणि ह्यामध्ये आपण अपॉइंटमेंटची सर्व्हिस आणि कंट्रोलर तयार केलेले आहेत स्प्रिंग बूट युजिंग स्प्रिंग बूट जावा स्प्रिंग बूट. तर यामध्ये तुम्ही याचा आधी तुम्हाला मी आउटपुट दाखवतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. तर मित्रांनो, आधी आउटपुट बघूया आपण. आय एम सिम्पली गो टू द अपॉइंटमेंट्स. मित्रांनो, आधी आपली साईट दाखवतो तुम्हाला. ही आपली साईट आहे जी मी ॲज अ स्टॅटिकली तयार केलेली आहे. ही स्टॅटिक साईट आहे. जेव्हा मी बुक अपॉइंटमेंटवरती क्लिक करणार, समजून घ्या, बुक अपॉइंटमेंटवरती जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा इथं बघा लेफ्ट कॉर्नरला लेफ्ट डाऊन कॉर्नरला तुम्हाला URL दिसतो API अपॉइंटमेंट्स न्यू. म्हणजे मी कंट्रोलरमध्ये API अपॉइंटमेंट न्यूचा हा काय केला आहे की एंड पॉईंट तयार केला आहे. एंड पॉईंट काय असतो तुम्हाला दाखवतो मी. एंड पॉईंट म्हणजे हा आपला कंट्रोलर क्लास आहे. कंट्रोलर कशासाठी की आता मी जी HTTP रिक्वेस्ट पाठवणार, मी जेव्हा बुक अपॉइंटमेंटवरती क्लिक करा तेव्हा तिकडून HTTP रिक्वेस्ट येणार. ती HTTP रिक्वेस्ट कुठे ना कंट्रोलरमध्ये, आणि कंट्रोलरमध्ये येऊन त्याला फाइंड केली जाते की कुठला एंड पॉईंट आहे. एंड पॉईंट फाइंड केला जातो आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस होते. नंतर पुढे सर्व्हिसला कॉल केला जातो, मग DTO मॅपन, मग नंतर पुढची प्रोसेस होते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी आपला कंट्रोलर कुठं आहे की आपला अपॉइंटमेंट कंट्रोलर आहे. हे बा अपॉइंटमेंट कंट्रोलर आहे. अपॉइंटमेंट कंट्रोलरला मी जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपल्याला दिसून येईल की API अपॉइंटमेंट, त्याच्यानंतर हा न्यू. ओके, न्यूमध्ये मी आधी काय केलं आहे समजून घ्या गोष्टी. मी न्यूमध्ये आधी काय केलं आहे की फॉर्मला शो केला आहे, कारण की हा माझा फॉर्म स्टॅटिक आहे, तो डाटा घेत नाही. फक्त जो हे आहे आपला काय जो पेज आहे त्या पेजला शो करतो. अजून त्यांनी वर्किंग त्याच्यावर केली नाही. म्हणजे ह्या URLचा अर्थ असा की ज्यावेळी मी बुक अपॉइंटमेंट याच्यावरती क्लिक करेल त्यावेळी मला एक प्रोजेक्ट म्हणजे मला एक पेज शो कर, आणि त्या पेज थ्रू काय करणार मी ॲक्शन परफॉर्म करणार. सेविंगची म्हणजे इन्सर्टचे ऑप्शन इन्सर्टची ॲक्शन मी परफॉर्म करणार थ्रू द डाटाबेससोबत मी इन्सर्टची ॲक्शन परफॉर्म करणार. ज्यावेळी आता ओके गेट मॅपिंग झाली. गेट मॅपिंग म्हणजे डाटा आपण रिटर्न करतो आहे. काहीतरी रिटर्न करायचं असेल तर गेट मॅपिंग वापरली जाते. म्हणून इथं मी रिटर्न काय करतो आहे, आपण HTTP फॉर्म म्हणजे आपला जो form.html फाईल आहे ना, म्हणजे थीम लिप फाईल. आता ती थीम लिप फाईल कुठं ठेवायची, हा जो टेम्पलेट रिसोर्सेसमध्ये हा स्टॅटिक असतो. स्टॅटिक म्हणजे न चेंज होणार, म्हणजे स्टॅटिकली जे असतात लाईक इमेज CSS JS ते स्टॅटिक फोल्डरमध्ये येतात. आणि कुठला आपला अपलोडचा फोल्डर असेल ते सगळं स्टॅटिकमध्ये येतात. आणि स्टॅटिकमध्ये मी इमेज आणि हे इमेजेस मी स्टॅटिकमध्ये ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर टेम्पलेट्सचा हा आपला फोल्डर आहे, आणि टेम्पलेटमध्ये आपला हा forms.htmlचा फाईल आहे, HTML फाईल आहे. त्याच्यामध्ये मी हा फॉर्म सेव्ह केला आहे, दिसतो ना. मग हा फॉर्म दाखवतो आधी. हा जो फॉर्म आहे, मी बुक अपॉइंटमेंटवरती क्लिक केला. बुक अपॉइंटमेंटचा फॉर्म जो आहे तो लोड झाला. इकडून पण केला जातो बा, इकडून पण तो प्रोसेस होईल आणि इकडून पण प्रोसेस. मी जेव्हा बुक अपॉइंटमेंटवरती क्लिक केलं तेव्हा तो बुक अपॉइंटमेंटचा जो फॉर्म आहे तो शो होईल. मी याच्यावर क्लिक केला, हा बुक अपॉइंटमेंटचा फॉर्म शो झाला. अजून URL तोच आहे, आपण URL चेंज केला नाही, अजून URL तोच आहे. जेव्हा मी सेव्ह बटनवरती क्लिक करेल तेव्हा URL चेंज होईल. लाईक मी हा आपला अपॉइंटमेंटचा हा जो काय असेल तो पेज इथं शो झाला. हा त्याचा कोड झाला. पेशंट नेम, डॉक्टर नेम, अपॉइंटमेंट डेट, अपॉइंटमेंट टाईम, पेशंट कॉन्टॅक्ट, हे जे काय स्टेटस असेल ते हा स्टेटस नंतर आपण एडिट करू शकतो. त्याने सेव्ह बॅक. तर बॅक कुठे येणार आहे, तो पण ज्या URL वरती आपल्याला रिडायरेक्ट करायचा आहे त्या URLचा इथं तो URL इथं टाकून द्यायचा, विषय संपला. त्याच्यानंतर हा आपला जो काय असेल हा form.htmlचा जो
पेज आहे ना, तो पेज आपला काय झाला, लोड झाला. आणि देन त्याच्यानंतर मी इथं प्रोसेस करणार की मी इथं माझं नाव टाकतो. थांबा, फॉर एक्झाम्पल सुमित राठोड, सुमित राठोड, देन डॉक्टर नेम डॉक्टर सागर पवार, सागर पवार. ओके, फॉर एक्झाम्पल हा. देन डेट्स म्हणजे अपॉइंटमेंटची डेट कुठली आहे, अपॉइंटमेंटची डेट मी टुडे करतो. टुडे सिम्पली काय नाही, जास्त काय लोड घ्यायचं नाही. स्टॅटिक पेज जे असते, HTMLचे पेज किंवा CSSचे पेज किंवा जावास्क्रिप्टचे पेज, ते सगळे आपण बाय युजिंग ChatGPT किंवा बाय युजिंग एनी AI तुम्ही तयार करू शकता. किंवा गिटहबचा कोपायलट पण तुम्ही वापरून तुम्ही कुठलाही पेज तयार करू शकता. तुम्हाला फक्त बॅकएंडचं लॉजिक फक्त माहीत असायला पाहिजे, आणि बॅकएंडचं लॉजिकच डेव्हलप करायचं असतो, फ्रंट एंडला जास्त व्हॅल्यू नसते. ओके, त्याच्यानंतर मी कॉन्टॅक्ट नंबर टाकतो, एनी एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8. ओके, देन स्टेटस काय आपलं बुकच आहे, हे बाय डिफॉल्ट बुकच असायला पाहिजे. सेव, आपली रिक्वेस्ट गेली, अपॉइंटमेंट सेव्ह झाली, अपॉइंटमेंट कन्फर्म, थँक्यू फॉर बुकिंग विथ श्री सेवा क्लीन. हा श्री सेवा क्लिनिक फॉर एक्झाम्पलसाठी नाव घेतलेलं आहे, तसं काय नाही की आपल्या प्रोजेक्टचं नाव श्री सेवाज क्लिनिक असणार, आपण एक फॉर एक्झाम्पल म्हणून घेतला आहे तो नाव. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळे डिटेल, अपॉइंटमेंट डिटेल, सुमित राठोड जे काय पेशंटचं नाव, डॉक्टरचं नाव, डेट, टाईम, कॉन्टॅक्ट. त्याच्यानंतर मी मग आपली जी अपॉइंटमेंट्स आहेत ती अपॉइंटमेंट कुठे गेली, डॉक्टरकडे गेली. आणि डॉक्टर कसा चेक करणार ते दाखवतो तुम्हाला मी. आता हा फॉर्म तुम्हाला मी समजून सांगतो. API अपॉइंटमेंट सेव्ह बघा. फर्स्ट टाईम मी काय केलं होतं की आधी लोड करून घेतलं होतं, पेशंट कंट्रोलर नाही, कुठला कंट्रोलर होता आपला, अपॉइंटमेंट कंट्रोलरमध्ये आपण आधी लोड करून घेतलो फॉर्मला. आणि फॉर्मला लोड करून झाल्यानंतर आपण काय केलं, सेव्हला कॉल केलो. ओके, या फॉर्ममध्येच कुठली URL होती, सेव्ह होती, सेव्ह नावाची URL, म्हणजे हीच URL होती, API अपॉइंटमेंट/सेव्ह. ही URL तिथून मी कॉल केली. ती कशी केली तुम्हाला दाखवतो मी इथं. फॉर्म कुठे गेला, ओके, या फॉर्ममधून मी त्याला काय केलं, कॉल केलं. हे बघा, API अपॉइंटमेंट सेम, TH ॲक्शन म्हणजे ह्या URL वरती तो ॲक्शन कर, ह्या जो एंड पॉईंट आहे, एंड पॉईंटवरती जाऊन ॲक्शन कर. आणि त्याच्यानंतर हे सगळे अपॉइंटमेंटचा ऑब्जेक्ट. आणि कुठली मेथड, मेथड इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ओके, मेथड, इथून तुमची मेथड डिपेंड होती की ती पोस्ट आहे का, गेट आहे का, पुट आहे का, पॅच आहे, व्हेरी डिफरंट टाईप्स ऑफ मेथड. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं पेशंट आपलं जो आहे अपॉइंटमेंट कंट्रोलर, त्याच्यामध्ये हा लोड झाल्यानंतर इथे ती ॲक्शन झाली. आणि रिटर्न SU वाला, SU म्हणजे नाव चेंज करायला पाहिजे, मी फॉर एक्झाम्पल म्हणून टाकलं SU म्हणजे जो आपला म्हणजे कन्फर्मेशन लेटर, म्हणजे अपॉइंटमेंट कन्फर्म झाला म्हणून हा मेसेज, हा जो पेज आहे ना, ह्या पेजचा अर्थ झाला हा मेसेज. अपॉइंटमेंट कन्फर्मेड, ते सगळं जे काय असेल ते युजरची म्हणजे पेशंटची सगळी डिटेल्स ती इथं दिसणार आपल्याला. हा पेज तुम्ही कसा पण कस्टमाइज करू शकता, फक्त हा लॉजिक इम्पॉर्टंट आहे. हा जो लॉजिक आहे ना, हा लॉजिक इम्पॉर्टंट असतो. हा आपला जो $साइन आणि इनसाइड दिस कर्ली ब्रॅकेट असतो ना, अपॉइंटमेंट.पेशंट नेम, हा पेशंट नेम जो असतो तो आपला मॉडेल क्लासमधला नाव असतो. हा जो मॉडेल क्लास आहे ना, ह्या मॉडेल, आता हा आपला अपॉइंटमेंटचा आहे. ओके, ह्याच्यामध्ये डाटा हा गेटर सेटरसाठी ऑल आर्ग्युमेंट, नो आर्ग्युमेंट करते. एंटिटी म्हणजे हा आपला एक एंटिटी क्लास आहे जो की डाटाबेसमध्ये जाऊन सेव्ह होणार. हा टेबल म्हणजे आता आपल्या क्लासचं नाव आहे अपॉइंटमेंट्स, आणि आपण सेव्ह करणार आहे की टेबलचं नाव काय सेव्ह करणार आपण, अपॉइंटमेंट्स म्हणून सेव्ह करणार. आणि त्याच्यानंतर जनरेटेड व्हॅल्यू आय डी आपली काय ॲटोमॅटिक जनरेट व्हायला पाहिजे. पेशंट नेम, डॉक्टर नेम, अपॉइंटमेंट, ते सगळं इथं म्हणजे क्रिएटेड ॲट स्टेटस, हे झालं मॉडेल. तसं मॉडेल जसं आहे त्याचं काय असतो, DTO पण असतो. मग DTOमध्ये पण सेम तसंच काय नसणार, फक्त टेबल आणि एंटिटी नसणार. आता आपण जाऊ की अपॉइंटमेंट DTO, सेम तसं असते, फक्त टेबल आणि एंटिटी नसतो, कारण की हा रेफरन्स क्लास असतो. म्हणजे ह्याचा म्हणजे आपण जो काय युजर आहे तो युजरला डायरेक्टली इंटरॅक्ट करायला देत नाही कोणासोबत, डाटाबेससोबत. कारण की डाटाबेसला लोड म्हणजे डाटाबेसवरचा लोड आपल्याला काय करायचं असतो, रिड्यूस करायचं असतं, म्हणून डायरेक्टली युजरला कधीही डाटाबेससोबत इंटरॅक्ट करायचं नाही. हा कम्युनिकेशन क्लासेस तुम्ही धरून चला. आणि त्याच्यानंतर हा मॅपर आहे. ओके, मॅपर, ह्या विदाऊट मॅपर तुम्ही हा DTO बनवून तुमचा काय उपयोग नाही. मॅपर कशासाठी वापरतो, ती कन्व्हर्जनसाठी. आता समजा हा माझा अपॉइंटमेंट कन्व्हर्जन आहे ना, आता टू एंटिटी टू DTO. ओके, आता तिकडून काय येतो, अपॉइंटमेंट्स आला. आता समजा अपॉइंटमेंट कुठून येतो, मी हे सगळे क्लोज करून टाकतो, जस्ट 2 मिनिट्स.
ॲडमिन एडिट HTML हे सगळे मी आजच करून टाकलेत. ते तुम्हाला मी सेकंड लेक्चरमध्ये सगळं समजून सांगतो. अपॉइंटमेंट सर्व्हिसेस. ओके, अपॉइंटमेंट सर्व्हिसेस हे ना आपण डेमोज आहे. हां, आपण कुठं होतो? हां, इथं होतं. ओके, यूजर आता इथं बघा, हा मॅपरचा अर्थ काय होतं की यूजर कशामध्ये डेटा टाकणार, तो DTO क्लासमध्ये टाकणार. DTO म्हणजे आपला एक रेफरन्स क्लास. डायरेक्टली यूजरला किंवा डायरेक्टली पेशंटला आपण डाटाबेससोबत इंटरॅक्ट करायला देत नाही. म्हटल्यावर त्याला आपण कुठे एक कम्युनिकेशन म्हणजे तो आधी DTOवरती ते DTO मग पुढं पास करणार, असा विषय झाला तो. मग अपॉइंटमेंट DTO आहे तो ह्याच्यावरती जो काय डाटा येईल तो ह्या क्लासमध्ये येऊन सेव्ह होईल. म्हणजे डाटाचा अर्थ असं की त्याच्यामध्ये गेटर सेटर मेथड ह्याच्यामध्ये येऊन तो सेव्ह होणार. मग त्याच्यानंतर इथं मॅपरचा आपण काय होतं ते इम्प्लिमेंट केलं लॉजिक. त्याच्यामध्ये आपण टाकलं की अपॉइंटमेंट्स DTO, एंटिटी टू DTO, त्याच्यानंतर अपॉइंटमेंट्स DTO. ओके, ह्याचा अर्थ की अपॉइंटमेंट DTO काय आहे, आपल्या क्लासचं नाव अपॉइंटमेंट DTO, आणि एंटिटी टू ही मेथड झाली. आणि त्याच्यामध्ये अपॉइंटमेंट्स म्हणजे हा क्लास आपला हा झाला मॉडेल क्लास. आणि तिकडून डाटा काय येणार आहे, तो DTO फॉर्मॅटमध्ये येणार आहे. सॉरी, अपॉइंटमेंट्स फॉर्मॅटमध्ये येणार आहे. अपॉइंटमेंटला अपॉइंटमेंट DTOमध्ये कन्वर्ट कर, हा इकडून झाला. सेम वाईस वरचा हा त्याचा उलट ऑपरेशन म्हणू शकता तुम्ही. DTO टू एंटिटी म्हणजे तिकडून येणार DTO आणि त्याला तुम्ही कन्वर्ट करा एंटिटीमध्ये. आणि त्याच्यानंतर हा मॅपरचा कन्सेप्ट झाला. आणि हा कुठे यूज केला ते तुम्हाला शो करतो. हा मी सर्व्हिसेसमध्ये अपॉइंटमेंट सर्व्हिस आहे ना, हां, अपॉइंटमेंट सर्व्हिसमध्ये मी तिला यूज केला आहे. आता समजा सगळीकडे तेच यूज केलं आहे मी. आता समजा फॉर एक्झाम्पल क्रिएटमध्ये बघूया आपण. क्रिएटमध्ये आपण हा मॅप ऑटो ॲड म्हणजे ते तुम्हाला माहीत असणार बेसिक फंक्शन. मी तुम्हाला तरी पण ओव्हरव्ह्यू सांगतो. ऑटो ॲड म्हणजे आपण जो काय आपला ऑब्जेक्ट आहे किंवा जो काय पॅकेज आहे, त्या पॅकेजचा ऑब्जेक्ट आपल्याला काय करायला लागतो, इंजेक्ट करावा लागतो. म्हणजे आपण कसं का डायरेक्ट जावामध्ये किंवा कोर जावामध्ये आपण मॅन्युअली काय करायचो की मॅन्युअली आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट तयार करायचो. तसं न करता आपण डायरेक्ट ऑटो ॲडने असं सिम्पली ही लोमबॉकची काय असते लायब्ररी असते की आपल्या कोड जो लाईन्स ऑफ कोड आहे त्याला रिड्यूस करण्याचं काम करतो. म्हणजे इथं जो काय आपला ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला काय करणार, तो इंजेक्ट करणार आणि इंजेक्ट करून तो हा आपल्याला ऑब्जेक्ट देणार. म्हणजे अपॉइंटमेंट रेपॉझिटरी अपॉइंटमेंट कन्व्हर्जन आहे ना आपला मॅपरचं क्लासचं नाव काय होतं, मॅपर. हे बघ, मॅपरचं क्लास नाव होतं की अपॉइंटमेंट कन्व्हर्जन. इथं आपल्याला अपॉइंटमेंट कन्व्हर्जनचं मॅपर हा ऑब्जेक्ट तयार करून दिला. मग ह्या मॅपरमध्ये कुठली मेथड आहे, DTO टू एंटिटी. हे DTO टू एंटिटी म्हणजे तिकडून आला DTO म्हणजे अपॉइंटमेंट्स DTO. इथं बघायचं कुठला टाईप आहे, म्हणजे कुठला डाटा येतो तो इथं बघायचा. ओके, तिकडून आला DTO, ह्याच्यामध्ये DTO टाकला आणि त्याला कन्वर्ट केला कशामध्ये, DTO टू एंटिटीमध्ये. DTOला कन्वर्ट करा एंटिटीमध्ये आणि तो अपॉइंटमेंट्स म्हणजे त्या टाईप चेंज झाला ना, म्हणून अपॉइंटमेंट त्याला एंटिटीमध्ये सेव्ह केला. जस्ट 2 मिनिट. ओके, आपला अपॉइंटमेंटचं म्हणजे आपला जो मॅपरचा म्हणजे आपण डाटाला कन्वर्ट केला कशामध्ये, अपॉइंटमेंटमध्ये. म्हणजे टाईप पण चेंज झाला ना. मग आपण इथं जो मॉडेलचं नाव आहे त्या मॉडेलच्या नावामध्ये इथं सेव्ह केलं. म्हणजे त्याचा रिटर्न टाईप काय झाला, अपॉइंटमेंट. तो एंटिटीवरती सेव्ह केलं. मग त्या एंटिटी डॉट सेट क्रिएट ॲट. ओके, त्याच्यानंतर जी आपली सर्व्हिसचाच आहे ना. ओके, सर्व्हिस म्हणजे आपला हा जो लोकल टाईम आहे ना, तो लोकल टाईम घेतला म्हणजे लोकल डेट टाईम डॉट नाव. ही काय असते, एक प्रीडिफाईन मेथड आहे. प्रीडिफाईन मेथडने आपण काय करतो, तर टाईम घेतो. लोकल डेट टाईम म्हणजे याच्यामध्ये डेट पण येणार, टाईम पण येणार. लोकल डेट पण असतो, लोकल टाईम पण असतो. आणि त्याच्यानंतर अपॉइंटमेंट सेव्ड म्हणजे अपॉइंटमेंट सेव्डमध्ये अपॉइंटमेंट्स रेपॉझिटरी डॉट सेव्ह. ह्याच्यामध्ये काय असतं की आपण जो कुठलाही डाटा सेव्ह करताना तो DTO फॉर्मॅटमध्ये नसतो, तो एंटिटी फॉर्मॅटमध्ये असतो. आणि एंटिटी फॉर्मॅटमध्ये तो डाटा सेव्ह करावा लागतो. आता तो आपली एंटिटी कुठली आहे, ती एंटिटी आपली इथं बघावं लागणार. म्हणजे मॉडेल आहे, मॉडेलमध्ये एंटिटी कुठली आहे, आपली अपॉइंटमेंटची आपली ही एंटिटी. मग अपॉइंटमेंट्सला इथं सेव्ह करावं लागणार. ते जी काय असली आपली सर्व्हिस आहे ना, म्हणजे आपली रेपॉझिटरी आहे ना, ते रेपॉझिटरीचं आपण सेव्ह करून घेणार. रेपॉझिटरी इथं असते. रेपॉझिटरीचं काम की डायरेक्ट डाटाबेससोबत इंट्रॅक्शन होणे, म्हणजे CRUD ऑपरेशन रेपॉझिटरी थ्रू होतात. हे अपॉइंटमेंट रेपोचं आपण काय असेल ते इंजेक्ट केलं. हे मॉडेल नेम, आपलं मॉडेलचं क्लासचं नाव आणि IDचं टाईप. त्याच्यानंतर इथं गेलो आम्ही, कुठं गेलो, सर्व्हिस
अपॉइंटमेंट सर्व्हे रेपॉझिटरी त्याला सेव्ह केलं. मग इंटिटी म्हणजे डी टी ओला मी इंटिटीमध्ये कन्वर्ट केलं आणि त्या इंटिटीला सेव्ह केलं आणि परत इंटिटीला डी-टी-ओमध्ये कन्वर्ट करून रिटर्न पाठवला. ओके, आणि त्याच्यानंतर रिटर्न पाठवला. हा आहे मॅपरचं, म्हणजे हे झालं मॅपरचं वर्किंग. आणि मॅपरचं वर्किंग त्याच्यानंतर बाकी सगळं सिमिलर. अपडेटचं फंक्शन आहे, त्याच्यानंतर डिलीटचं फंक्शन आहे, टेटसचं फंक्शन आहे, म्हणजे अपडेट टेटस. आता समजा मी बुक केली, माझा टेटस काय झाला, बुक झाला, पण डॉक्टरने त्याला कंप्लीट केलं म्हणजे माझं चेक झालं, म्हणजे बुक सक्सेसफुली डॉक्टरला गेलं आणि मी माझं ट्रीटमेंट सक्सेसफुली झालं, तर मग डॉक्टर त्याला ऑटोमॅटिकली कंप्लीट करणार. मग त्या टेटसला अपडेट करण्याचा हा फंक्शन आहे. हे सगळे गेट ऑल मेथड आहे, गेट बाय आय डी, हे सगळे फंक्शन आहेत, ते सिमिलर फंक्शन सगळ्यामध्ये असतात. आणि त्याच्यानंतर बघा, गो टू दिस बॅक टू अपॉइंटमेंट्स. ओके, तर युजरला म्हणजे डॉक्टरला कसे दिसणार ते बघू. ॲडमिन, इनसाइड दिस ॲडमिन. ओके, हे बघा. आता सिम्पली इथून आपण एडिट करू शकतो, डिलीट करू शकतो. एडिटच्या बटनवरती जर क्लिक केलं तर आपल्याला एडिट म्हणजे ज्या फंक्शनला आपल्याला म्हणजे त्याचं टेटस आपल्याला फक्त इथून काय करतं, एडिट करता येतो. आता समजा मी जेव्हा बुक करतो तेव्हा बुक टेटस असणार ना, त्याच्यानंतर आपल्याला कंप्लीट करता येतो किंवा कॅन्सल करता येतो. मी कंप्लीटेड करतो. मग इथं मी अपडेट करतो, तर सिम्पली अपडेटेड आणि इथं कंप्लीटेड. ह्याला मी सिम्पली इझिली डिलीट करू शकतो. डिलीट. तर बघा एडिटचं URL काय आहे बघा, लेफ्ट डाऊन कॉर्नरमध्ये बघा, लेफ्ट डाऊन कॉर्नरमध्ये API अपॉइंटमेंट्स एडिट आणि त्याची ID पास होते. आता ID कशी पास होते तुम्हाला मी दाखवतो. ID मध्ये बघा, सिम्पली मी गेलो, फॉर्म कुठं गेला, एडिटचा फॉर्म. ओके, edit.html मध्ये ही सगळी आपली इन्फॉर्मेशन झाली. हा लॉजिक महत्त्वाचा असतो. हा फॉर्म तुम्ही कुठून पण कुठल्या पण ह्यावरून क्रिएट करू शकता. फक्त आपली जे काय असेल ती म्हणजे मॉडेलमध्ये जेवढी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन त्याला सांगायची आणि तो आपल्याला क्रिएट करून देतो. फक्त बॅकएंडचं लॉजिक आपण वापरून बॅकएंडचं लॉजिक फक्त लिहायचं. त्याच्यामध्ये हा बघा, हे लॉजिक बुक कंप्लीटेड, कॅन्सल. ओके, अपडेट स्टेटस इथं आहे आपला URL, API अपॉइंटमेंट्स अपडेट स्टेटस. अपडेट स्टेटस नावाचा हा माझा कंट्रोल आहे, म्हणजे गेट मॅपिंग किंवा पोस्ट मॅपिंग नावाचा माझा कंट्रोलर आहे. कंट्रोलरमध्ये अपॉइंटमेंट कंट्रोलरमध्ये, आणि तिथं जाऊन तो सेव्ह होतो. आणि बाकीचं सगळं हे आपलं हे काय, डिलीट म्हणजे डिलीटला कुठल्या कंट्रोलरला म्हणजे API अपॉइंटमेंट डिलीट्स, म्हणजे अपॉइंटमेंटचा जो कंट्रोलर आहे ना, तो अपॉइंटमेंट कंट्रोलरमध्ये मी गेलो आणि अपॉइंटमेंटचा कंट्रोलरमध्ये डिलीट आहे. मग डिलीटला काय पास होते, म्हणजे रिक्वेस्ट मॅपिंग म्हणजे हा बेस URL झाला, म्हणजे हा सगळीकडे सेम. ते म्हणतात ना, म्हणजे कॉमन URL अख्ख्या प्रोजेक्टमध्ये. हा कॉमन URL म्हणजे जो अपॉइंटमेंटचा प्रोजेक्ट आहे ना, त्या अपॉइंटमेंटच्या प्रोजेक्टमध्ये हा कॉमन URL API अपॉइंटमेंट. त्याच्यानंतर मी कोणाला कॉल केला, डिलीटला कॉल केला, आणि डिलीटमध्ये हा आहे डिलीट. हा एडिटला कॉल झाला, एडिटमध्ये काय स्टेटस असले ते चेंज केले, आणि त्याच्यानंतर हा अपडेट स्टेटसला म्हणजे इथून फॉर्म लोड झाला, आणि त्याच्यानंतर फॉर्मचं ऑपरेशन हँडल केलं. आणि डिलीटमध्ये बघा, हा डिलीटचा फंक्शन आहे, आणि डिलीटमध्ये हा डिलीट झाला. जे काय असेल डिलीट झाल्यानंतर गेट ऑलचं जे मेथड आहे त्याच्यावरच परत रिडायरेक्ट केलं, म्हणजे जो ॲडमिन आहे म्हणजे API अपॉइंटमेंट्स गेट ऑल कुठं आहे, गेट ऑलचं एंड पॉईंट कुठं आहे, न्यू, सेव्ह, ID, डिलीट, एडिट, अपडेट स्टेटस, हा गेट ऑल. ओके, डिलीट झाल्यानंतर मग गेट ऑल म्हणजे गेट सगळे जे काय असतील ते आपले अपॉइंटमेंट आपल्याला काय दिसणार, आपले डॉक्टरच्या ॲडमिन सेक्शनमध्ये ते सगळं दिसणार. आता हे ॲडमिनचं सेक्शन आहे, इथून आपण न्यू अपॉइंटमेंट इझिली ॲड करू शकतो. आता मी हा URL रॉंग आहे माझं, URL आपल्याला ॲक्युरेट करावं लागणार. सिम्पली बॅक जातो आणि ॲडमिनचं तुम्हाला परत एकदा दाखवतो. ॲडमिन गो टू ॲडमिन, आणि बघा किती ॲडमिन आहेत ते पण आपल्याला समजतं. आपल्याला सध्या तरी माझ्याकडे अपॉइंटमेंट किती आहेत ते समजते. अपॉइंटमेंट सध्या तरी एकच आहे, आणि इथून मी ते म्हणजे आपला जो क्लिनिकचा ॲडमिन आहे त्याला सगळं इथून आपले जे काय अपॉइंटमेंट्स आहेत ते दिसणार. सो याच्यानंतर मी पेशंटचा लॉजिक पण तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू.